Students, in the previous lesson of EVS 1, My District, My State, we learned that how villages, cities, towns, talukas, district and state forms. We also observed the physical map of Maharashtra state and we get information about Maharashtra state. Today in this part 2 video, we will learn about the crops which grow in Maharashtra. Now look at this map. Here are shown the regions of high, moderate and low rainfall in Maharashtra state. म्हणजेच इथे आपल्याला या नकाशामध्ये जास्त, मध्यम आणि कमी पावसाचे प्रदेश दाखवलेले आहेत. You know that agriculture is the main occupation in Maharashtra. म्हणजेच शेती हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा व्यवसाय आहे, म्हणजेच प्रमुख व्यवसाय आहे. Agriculture in the state depends mostly on rainfall. The production of crops depends on the climate, soil and availability of water. Different regions of Maharashtra get different amount of rainfall. As a result, there is a variety in the crops grown. म्हणजेच शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय असल्यामुळे राज्यातील बहुतांश शेती जी आहे ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. शेतातील पिकाचे उत्पादन हे तेथील हवामान, माती आणि पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. काही ठिकाणी कमी पडतो तर काही ठिकाणी जास्त आणि त्यामुळेच पिकांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला विविधता आढळते. Now look at this table shown here. We can get information that rice grows in the region of high rainfall. Jawar, tur and soybean grows in the region of medium rainfall. And jawar, bajra, moth beans grow in the region with low rainfall. Now, these regions are shown in the different colors. The region with heavy rainfall is shown by the dark blue color. The region with moderate rainfall is shown by the purple color. And region with low rainfall is shown here by the pink color. Now, we can get this information by the index given here. म्हणजेच इथे आपल्याला बघा की जिथे जास्त प्रमाणात पाऊस पडतो तिथे तांदळाचं पीक घेतलं जातं. जिथे मीडियम साईजमध्ये म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो तिथे ज्वारी, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात. आणि जिथे कमी प्रमाणात पाऊस पडतो तिथे ज्वारी, बाजरी आणि मटकी ही पिके घेतली जातात. या नकाशामध्ये आपल्याला अशा प्रकारे इथे बघा डार्क ब्ल्यू कलर जो आहे तो आपल्याला जिथे जास्त प्रमाणात पाऊस पडतो ते दाखवलेला आहे. मीडियम साईजचा पाऊस आहे तो आपल्याला इथे पर्पल कलरने दाखवलेला आहे, तो कोणत्या भागात पडतो ते. आणि पिंक कलर जो आपल्याला मध्ये दिसतोय, थोडासाच भाग दिसतोय बघा, तिथे कमी पाऊस पडण्याची ठिकाणं दाखवलेली आहेत. नाउ इन दिस मॅप इफ यू ऑब्झर्व द इंडेक्स शोज द सर्कल, पिंक कलर सर्कल शोज राईस क्रॉप and yellow color triangle shows the jawar crop. By observing this map, we can get information that where the jawar grows and in which places the rice grows. Like this, you also show the distribution of crops according to rainfall as shown in the index. We have to use the symbols given in the index and show the crops. म्हणजेच इथे बघा या मॅपमध्ये पिंक कलरच्या सर्कलने राईस कुठे कुठे पिकतो ते दाखवलेलं आहे आणि येलो कलरच्या ट्रँगलने जवार म्हणजे ज्वारी कुठे पिकते ते ठिकाणं दाखवलेली आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या मॅपमध्ये सुद्धा इंडेक्स दाखवलेला आहे. त्या इंडेक्समधील सिम्बॉल वापरून कोणत्या ठिकाणी काय पिकते हे आपल्याला आधीचा जो टेबल तुम्ही पाहिलात त्यानुसार दाखवायचे आहे. Students, you know that every year
On 1st May, we celebrate Maharashtra Day in our school. Do you know why do we celebrate this day? Maharashtra state was formed on 1st May 1960. So, this day is celebrated in our state as Maharashtra Day. म्हणजेच 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती आणि त्यामुळे तो दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. मराठी इज द स्टेट लँग्वेज ऑफ महाराष्ट्र. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. इन महाराष्ट्र there is similarity as well as diversity in languages. The pronunciation of Marathi is different in different regions. We see a variety in the dialects that are spoken. म्हणजेच भाषेच्या बाबतीत सुद्धा आपल्या राज्यामध्ये साम्य आणि विविधता सुद्धा दिसून येते. वेगवेगळ्या प्रदेशात मराठी भाषेच्या उच्चारामध्ये आपल्याला बदल झालेला जाणून येतो. म्हणजेच कोकणामध्ये कोकणी किंवा मालवणी भाषा बोलली जाते, विदर्भामध्ये वऱ्हाडी बोलली जाते, खानदेशात अहिराणी, त्यालाच आपण खानदेशी असं सुद्धा म्हणतो, ही भाषा बोलली जाते. त्यानंतर गोरमती, कोलामी, कोरकू अशा वेगवेगळ्या ट्रॅडिशनल म्हणजेच पारंपरिक बोलीभाषासुद्धा आहेत, ज्या आदिवासी जमातीमध्ये बोलल्या जातात. Like the dialects, there is variety in the festivals of our state. According to the different traditions, everyone celebrates Diwali, Dasra, Christmas, Eid, etc. म्हणजेच जशी आपली भाषा प्रत्येकाची वेगवेगळी आहे, मराठीच भाषा वेगवेगळ्या बोलीभाषेत बोलली जाते, त्याचप्रमाणे आपल्या राज्यात परंपरेनुसार सण उत्सव यामध्ये सुद्धा विविधता आढळून येते. दिवाळी, दसरा, ख्रिसमस, ईद इत्यादी सण सर्वजण साजरे करतात. इन द कोकण रिजन, फेस्टिवल्स सच ॲज नारळी पौर्णिमा, होली अँड द गणेश फेस्टिवल आर मेनली सेलिब्रेटेड. म्हणजेच कोकणात नारळी पौर्णिमा, होळी, गणेशोत्सव हे सण प्रामुख्याने साजरे होतात. इन द प्लॅट्यू रिजन, पीपल सेलिब्रेट फेस्टिवल्स सच ॲज दसरा, दिवाळी अँड बैलपोळा ऑन अ बिग स्केल. म्हणजेच पठारी प्रदेश जे आहेत त्या भागामध्ये दसरा, दिवाळी, बैलपोळा इत्यादी सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. वी सेलिब्रेट अवर नॅशनल फेस्टिवल्स 15 ऑगस्ट अँड 26 जानेवारी ऑल ओव्हर द कंट्री विथ ग्रेट एन्थुझिझम. म्हणजेच आपल्या देशामध्ये आपण 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय सणसुद्धा उत्साहात साजरे केले जातात. Thus, in this lesson, we learn that there is variety in crops according to climate, soil and availability of water. There is also variety in dialects and variety in celebrations and festivals.